मुख्यमंत्री दाओसला जातात, त्या ठिकाणाहून करार करून आणतात. राज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होत असल्याचं पाहायला मिळतं. मात्र खरोखर ही इन्व्हेस्टमेंट, त्याची आकडेवारी किती खरी किती खोटी, आणि त्यामुळे राज्याचं पुढच्या 5 वर्षातलं भवितव्य बदलेल असं वाटतंय. एक तर दावोस ही एक अॅन्युअल ऍक्टिव्हिटी झाली आणि दावोसमध्ये महाराष्ट्राने जितके जितके करार झाले ना त्यातले 99% हे महाराष्ट्रात मुंबईतच होऊ शकत होते. म्हणजे एक मोठा करार, जो सगळ्यात मोठा फोटो आला, ती व्यक्ती माननीय मुख्यमंत्र्यांच्या घरापासून गाडीनी 3 मिनिटावर आणि चालत 7 मिनिटावर राहते. त्याच्यासाठी दावोसला जायची खरंच गरज नव्हती. आणि अनेक कोण पुण्याचे लोक वगैरे असे सगळे गेले होते दावोसला. ठीक आहे, आता ते एक ट्रेंड झालाय दावोसला दरवेळी जायचं. एक काळ होता जेव्हा अमेरिकेचे प्रेसिडेंटही यायचे, राष्ट्रपती यायचे दावोसला. वेगवेगळा काळ होऊन गेला तो. पण आता दावोसला जातात, अनेक मुख्यमंत्री जातात. लोकांना असं वाटतं की काही इन्व्हेस्टमेंट येतात, पण फार कमी वेळा मी गेल्या 5-1 वर्षात पाहिले की दावोसचे आउटकम्स हे किती झालेले आहेत किंवा राज्यात खरंच किती इन्व्हेस्टमेंट आली.